रोहित पवार आज दिल्लीत केजरीवालांची भेट घेणार। इंडिया आघाडीच्या नेत्यांनाही ते भेटणार। दादांच्या अपघाताचा मुद्दा संसदेत मांडण्याची मागणी करणार असल्याची माहिती। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी केरळ दौऱ्यावर। तिरुवनंतपुरममध्ये संध्याकाळी राहुल गांधींची सभा। केरळ विधानसभा निवडणुकीपूर्वी 3 ते 4 महत्त्वाच्या घोषणा करण्याची शक्यता। बिहारच्या पुढील मुख्यमंत्र्यांबद्दल अद्याप कोणताही निर्णय झाला नाही। पुढील महिन्यापूर्वी निर्णय होण्याची शक्यता कमीच। मुख्यमंत्र्यांचं पद 10 एप्रिल नंतरच रिक्त होईल, कारण राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ 9 एप्रिलला संपतोय। मुख्यमंत्री नितीश कुमार यांची आमदारांसोबत बैठक। अनेक आमदारांचा नितीश कुमारांचा राज्यसभेवर जाण्याला विरोध, तर तिथून आपलं लक्ष असण्याचं नितीश कुमार यांचं आमदारांना आश्वासन। दरम्यान निशांत कुमार उद्याच जेडीयू पक्षात अधिकृत प्रवेश करण्याची शक्यता। भाजपकडून लोकसभा खासदारांना सोमवारी आणि मंगळवारी सभागृहात उपस्थित राहण्याच्या सूचना। सभागृहात उपस्थित राहण्यासाठी व्हिप जारी। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पदावरून हटवण्याचा विरोधकांच्या प्रस्तावावर सोमवारी आणि मंगळवारी चर्चा होणार। काँग्रेसकडूनही लोकसभेच्या सर्व खासदारांना 3 ओळींचा व्हिप। सोमवार आणि मंगळवारी सभागृहात उपस्थित राहण्यासाठी हा व्हिप। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांवर अविश्वास ठरावावर चर्चा होऊन मतदान होणार असल्याने आता हा व्हिप जारी करण्यात आलाय। मुंबईत भाजप नगरसेवकांच्या 2 दिवसीय अभ्यास वर्गाचं आयोजन। मुंबईच्या महापौर ऋतू तावडे यांच्या उपस्थितीत आज आणि उद्या भाजपचे अभ्यास वर्ग। सभागृहातील कामकाज, विविध विषय कसे मांडावे यावर मार्गदर्शन होणार। जळगावचे माजी खासदार ठाकरेंच्या सेनेचे नेते उन्मेष पाटलांचा शिंदेंच्या सेनेत प्रवेश। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न। उन्मेष पाटलांनी ठाकरेंच्या शिवसेनेकडून विधानसभा लढवली होती। मनसेचा 9 मार्चचा वर्धापन दिन रायगडच्या पायथ्याशी होणार आहे। पक्षाच्या सदस्य नोंदणीचा शुभारंभ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत होईल। राज ठाकरे रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला अभिवादन करणार। त्यानंतर पार पडणार वर्धापन दिनाचा कार्यक्रम। सामान्य कार्यकर्त्याला पद दिलं तर त्यांचं स्वागत खुल्या दिलानं करावं, संजय राऊतांचं वक्तव्य। शिवसेनेकडून राज्यसभेसाठी ज्योती वाघमारेंच्या निवडीवरून संजय राऊतांची प्रतिक्रिया। ज्योती वाघमारेंनी तळागाळातील शोषितांसाठी काम करावं, राऊतांची प्रतिक्रिया। पुण्यात एका स्वीकृत सदस्यासाठी काँग्रेसकडून 64 जणांची मुलाखत। माजी नगरसेवकासह जुने पदाधिकारी स्वीकृत सदस्यपदासाठी इच्छुक। सोलापूर पालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी भाजपच्या रंजिता चाकोतेंची निवड। पहिल्यांदाच निवडून आलेल्या रंजिता चाकोतेंना भाजपकडून मोठी संधी। रंजिता चाकोतेंच्या नावाची घोषणा होताच भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष। जालना महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांची निवड बिनविरोध। नवनिर्वाचित महापौर वंदना मगरे यांच्या उपस्थितीत महापालिकेची पहिली बैठक संपन्न। भाजपचे 2 तर शिंदेंच्या शिवसेनेचा 1 आणि काँग्रेसचा 1 स्वीकृत नगरसेवक बिनविरोध निवड। धाराशिव जिल्ह्यात पंचायत समिती सभापती निवडीत शिवसेनेचं वर्चस्व। जिल्ह्यातील 8 पंचायत समितींपैकी 6 पंचायत समित्यांवर शिवसेनेचे सभापती, तर 2 पंचायत समितीवर भाजपचा झेंडा। पनवेल पालिकेच्या पहिल्याच महासभेत सत्ताधारी विरोधकांमध्ये खडाजंगी। सभागृह सुरू होताच विरोधी पक्षाच्या सदस्यांची घोषणाबाजी। सभागृह नियमांप्रमाणे चालत नसल्यानं विरोधकांची उच्च न्यायालयात याचिका। नाशिकमध्ये विशेष महासभेत शिंदे शिवसेनेच्या नगरसेवकांकडून बॅनरबाजी। अंबड एमआयडीसीमध्ये रस्ते ड्रेनेज देण्याची बॅनरच्या माध्यमातून मागणी। सिडकोला न्याय द्या अशा आशयाचे बॅनर। धनंजय मुंडे राजाभाऊ फड यांच्यावर न बोलताच निघून गेले। महादेव मुंडे हत्या प्रकरणात आमदार धनंजय मुंडे यांना आरोपी करा। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते राजाभाऊ फड यांची मागणी। अमरावती महानगरपालिकेच्या तिजोरीच्या चाव्या राष्ट्रवादी आणि अजित पवार गटाकडे। स्थायी समिती सभापतीपदी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अविनाश मार्डीकर यांची निवड। अमरावती महानगरपालिकेत भाजप, राष्ट्रवादी आणि युवा स्वाभिमान संघटनेला सत्तेत समसमान वाटा। कल्याण पश्चिमेकडील वसंत व्हॅली परिसरातील प्रसूतीगृहाला महापौर हर्षाली चौधरींची अचानक भेट। रुग्णालयातील दुरावस्था पाहून महापौर संतापल्या। रुग्णांना त्रास झाल्यास थेट निलंबन करणार असा महापौरांचा इशारा। पात्र शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा। 27 सप्टेंबर 2025 पर्यंत कर्ज थकीत शेतकऱ्यांसाठी हा निर्णय, तर नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्यांना 50,000ची मदत। स्मार्टफोन नसलेल्या शेतकऱ्यांसाठी वसुधा मेसेज सुविधा। मत्स्य व्यवसायासाठी 1240 कोटींचा निधी, तर मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन संवर्धन योजनेसह बळीराजा शेतपाणंद रस्ते योजनेस मान्यता।
कर्जमाफी मिळाली म्हणजे न्याय मिळाला. अर्थसंकल्पात अजित पवारांची छाप दिसते, ज्यात सर्व समाजाचा विचार केलेला आहे. अर्थसंकल्पावर सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया. फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवारांचे आभार. शेतकरी कर्जमाफीच्या घोषणेवरून कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची प्रतिक्रिया. तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, शेतकरी कर्जमाफी योजनेत बहुतांश शेतकऱ्यांचा समावेश होईल. योगेश कदमांची माहिती. शेतकरी कामगारांसाठी हा फसवा अर्थसंकल्प. कर्जमाफी योजनेत पात्र अपात्र असा शाब्दिक खेळ. उद्धव ठाकरेंचा सरकारवर निशाणा. तर किती तारखेपर्यंत कर्जमाफी पूर्ण करणार हा ठाकरेंचा सवाल. पात्र शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करायला हवी होती. 2 लाखांपर्यंतच्या कर्जमाफीवरून बच्चू कडू यांची मागणी. मी कर्जमाफीच्या मागणीसाठी मुंबईला गेलो म्हणून ती टीका झाली. बच्चू कडू यांचं स्पष्टीकरण. शेतकऱ्यांसाठी केलेली कर्जमाफी ही तकलादू. शेतकरी नेते राजू शेट्टी यांची टीका. सरकारने पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा विश्वासघात केला. कर्जमाफी बँकांसाठी आहे की शेतकऱ्यांसाठी? राजू शेट्टी यांचा हा सवाल. अर्थसंकल्पानंतर विधानभवनात उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांची भेट. पत्रकार कक्षाबाहेर एकमेकांची विचारपूस. तर उद्धव ठाकरे आणि शिंदेंनी एकमेकांकडे पाहणंही टाळलं. राज्याचा यंदाचा अर्थसंकल्प दिवंगत अर्थमंत्री अजित पवारांना समर्पित. बजेट मांडताना मुख्यमंत्री फडणवीसांकडून अजितदादांची आठवण. दादांमुळे कठीण काळातही महाराष्ट्राची आर्थिक स्थिती नीट राहिली. फडणवीसांकडून भावना व्यक्त. मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद रस्ते योजनेला मंजुरी. लोकवस्तीशी न जोडलेल्या वाड्या वस्त्या पक्क्या रस्त्याने जोडणार. राज्यात 23,000 किलोमीटरचे रस्ते बनवणार. मुख्यमंत्र्यांची अर्थसंकल्पातून घोषणा. मुंबई पुणे नागपुरात 490 किलोमीटरची मेट्रो मार्गिका तयार करणार. दक्षिण मुंबईला समृद्धी महामार्गाने जोडणार. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया भूमिगत मेट्रो सुरू करणार. नाशिक कुंभमेळ्यासाठी प्राधिकरणाची स्थापना. एकात्मिक विकास आराखडा तयार झाल्याची माहिती. नाशिक विमानतळ, रिंग रोड, बस स्थानक, रेल्वे स्टेशनचं काम पूर्ण करण्याचं नियोजन. फडणवीसांची माहिती. परवडणाऱ्या 10 लाख घरांचा विकास आराखडा तयार करणार. अर्थसंकल्पात घर खरेदीचं स्वप्न पाहणाऱ्या सामान्यांना दिलासा. तर आवास योजनेतील घरांवर सौर ऊर्जा यंत्र बसवण्याचाही निर्णय. पुणे ते छत्रपती संभाजीनगर 192 किलोमीटरचा ग्रीनफील्ड महामार्गाचा अहवाल तयार करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. तर छत्रपती संभाजीनगर विमानतळ ते वाळूजुन्नत मार्गाचे 2 टप्प्यात काम होणार. पुण्याच्या पश्चिम ते दक्षिण भागाला जोडणाऱ्या वाकड ते शेवाळीवाडी मेट्रो मार्गासाठी चाचणी होणार. प्रवाशांची संभाव्य संख्या, खर्चाचा अंदाज, तांत्रिक अडचणींचा चाचणीतून अभ्यास करण्यात येणार. चाचणीसाठी पुणे पालिकेचे महामेट्रोला तसं पत्र. मुंबईच्या विमानतळावर हायकोर्टाने नमाजाला परवानगी नाकारली. सुरक्षेच्या कारणास्तव परवानगी नाकारली. न्यायमूर्ती कुलाबावाला आणि न्यायमूर्ती फिरदौश पुनीवाला यांच्या खंडपीठाने हे नमूद केलं. नागपुरातील 12वी पेपरफुटी प्रकरणी एसआयटीची स्थापना. नागपूर ग्रामीण पोलिसांची एसआयटी करणार 12वी पेपरफुटीचा तपास. अपर पोलीस अधीक्षक अनिल म्हस्केंच्या नेतृत्वात 5 सदस्यांची एसआयटी स्थापन. अहिल्यानगरमध्ये शिवजयंतीनिमित्त काढलेल्या मिरवणुकीतील पोस्टर चर्चेत. पोस्टरवर पंतप्रधान मोदी आणि इस्रायल पंतप्रधान नेतन्याहू यांच्यातील मैत्री. चितळे रोड परिसरातील तोफखाना मित्रमंडळाच्या मिरवणुकीदरम्यान पोस्टर झळकलं. देशभरात 500 जिल्ह्यात महिलांच्या प्रश्नासाठी जनसुनावणी. राष्ट्रीय महिला आयोगाचे महत्त्वपूर्ण पाऊल. या देशव्यापी उपक्रमातून 15,000 तक्रारींचं निवारण करण्याचं उद्दिष्ट. 8 मार्च ते 14 मार्च दरम्यान ही जनसुनावणी चालणार. पनवेल महापालिकेच्या पहिल्याच महासभेत गदारोळ. ठाकरेंच्या शिवसेनेच्या गटनेत्या लीना गरड यांचे पालिका प्रशासनावर गंभीर आरोप. विरोधी पक्षनेत्यांची निवड झालेली नसताना महासभा कशी चालवायची? लीना गरड यांचा सवाल. जालना महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांची बिनविरोध निवड. नवनिर्वाचित महापौर वंदना मगरेंच्या उपस्थितीत महापालिकेची पहिली बैठक संपन्न. विरार पूर्व भागात विजेचा लपंडाव सुरू असल्याने नागरिक हैराण. दिवसा रात्री अपरात्री लाईट जात असल्याने नागरिकांचा वीज वितरण कंपन्यांविरोधात संताप. मुंबई शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणा. निर्विजीकरण आणि रेबीज प्रतिबंधक लसीकरणाच्या उपाययोजनांना गती द्या. महापालिकेतील बैठकीत महापौर रितू तावडे यांचे यंत्रणेंना आदेश.
पीएमआरडी हद्दीत 43,000 कोटींचे प्रकल्प करण्यात येणार. 50 वर्षाच्या गरजा लक्षात घेऊन प्रकल्प हाती. मेट्रो, रिंग रोड, भूमिगत रस्ते, जंक्शन, नदी सुधारक प्रकल्पांचा समावेश. पुण्यात रखडलेल्या रस्त्यांच्या कामाला मुहूर्त मिळाला. पुण्यातील 45,000 कोटींच्या मार्गांचे महिनाभरात भूमिपूजन होण्याची शक्यता. पुणे शहरासह राज्यात वाढला उन्हाचा चटका. पुण्यात यंदाच्या हंगामातील सर्वाधिक तापमानाची नोंद. तापमानाचा पारा 36.8 अंशावर. उन्हाचा पारा वाढल्याने शिर्डीत साई संस्थानाकडून भाविकांसाठी विशेष उपाययोजना. मंदिर परिसरात ठिकठिकाणी मंडप उभारणीसह फरशीवर कार्पेटची व्यवस्था. दर्शन रांगेत उभ्या राहणाऱ्या भाविकांना उन्हापासून दिलासा मिळण्यासाठी सोय. नाशिकमध्ये वातावरणातील बदल आणि निर्यात घटल्याने 70% द्राक्षबागेला फटका. गेल्या वर्षीच्या तुलनेत द्राक्षांची 23,000 मेट्रिक टन निर्यात घटली. द्राक्षांची निर्यात घटल्याने 700 कोटींच्या परकीय चलनाचं यंदा नुकसान झाल्याची माहिती. सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आंबा काजू बागायतदार 12 मार्चला मोर्चा काढणार. मोर्चाच्या अनुषंगाने कुडाळमध्ये शेतकऱ्यांची बैठक संपन्न. या बैठकीला माजी आमदार वैभव नाईक यांची उपस्थिती. जळगावच्या बाजारपेठेत मिरचीला 100 रुपयांचा भाव. मात्र जिल्ह्यात यंदा मिरचीचं उत्पन्न घटलं. उत्पादनातून खर्चही निघत नसल्याने शेतकरी संकटात. यूपीएससीचा नागरी सेवा परीक्षा 2025 अंतिम निकाल जाहीर. अनुज अग्निहोत्री ही देशात अव्वल. राजेश्वरी सुवे द्वितीय तर आकांश धुलने तृतीय क्रमांक पटकावला. विविध गट आणि अ आणि ब च्या सेवांसाठी आता 958 उमेदवारांची निवड. अकोल्यात गाव संघर्ष समितीचं आंदोलन. गावांना जोडणाऱ्या रस्त्यांसाठी निधी मंजूर होऊनही काम सुरू न झाल्याने ग्रामस्थ आक्रमक. संतप्त ग्रामस्थांचं पीडब्ल्यूडी कार्यालयासमोर निषेध आंदोलन. तात्काळ रस्त्याचं काम सुरू करण्याची मागणी. मुंबई पालिकेची पहाटे 3 वाजता दादरमधील भाजी विक्रेत्यांवर कारवाई. 40 वर्षापासून हा व्यवसाय करत असून आधीच शेतकऱ्यांचा माल विकला जात नाही. आम्हाला सकाळी 7 पर्यंत भाजी विकण्याची परवानगी देण्याची यांची मागणी. नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा हलगर्जीपणावर एनएसयूआय आक्रमक. 45 दिवस उलटूनही 500पेक्षा जास्त विषयांचे निकाल प्रलंबित असल्याने एनएसयूआय आक्रमक. कुलगुरू डॉक्टर मनाली क्षीरसागर कठपुतली असल्याचा एनएसयूआयचा आरोप.